नमस्कार हो मंडळी. चला तर शिमला मिरच पाहिली की सगळ्यात पहिला प्रश्न हाच पडतो की वेगवेगळ्या पद्धतीने बनवायची कशी. कारण आपण जर एकच पद्धतीने दरवेळी बनवली तर घरचे खायला नको म्हणतात. तर चला आज वेगळ्या पद्धतीने शिमला मिरचीची सुकी भाजी बनवूया. त्याच्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम करून जिरं मोहरी घालून घ्यायची. छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचे. मस्त कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर त्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर यांचं दाटसर वाटण घालून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये घरात सापडतील ते सारे सुके मसाले घालून घ्यायचे. सुके मसाल्यांची लिस्ट मी वर दिलेली आहे. तर त्याच्यानंतर मसाला छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला शिजवून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये उभे चिरलेले शिमला मिरचीचे काप घालून घ्यायचे. नंतर त्यावरती मीठ घालून घ्यायचं आणि नंतर एक वाटीभर पाणी घालून शिजवून घ्यायचं. मस्त वाफवून वगैरे घेऊन त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. आमच्या इकडे शेंगदाण्याच्या कुटाशिवाय कोणतीच भाजी बनत नाही. चला तर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं नक्की करा.